नमस्कार. आज गौरीचा दुसरा दिवस आहे आणि गणपतीचा आजचा 6वा दिवस आहे. काल गौरी आल्या, आगमन झालं. आज गौरीचं पूजन होईल. गौरी पूजनाच्या वेळेस ओवसा असतो आमच्या कोकणात. तर त्यासाठी लागणारे पानं असतात, तवशाची असतात आणि कसले असतात इकडे करंदे असतात, फुलं असतात. हे सगळं आम्ही जमा करण्यासाठी आम्ही आता रानात चाललो. कसे ते जमा करतात, खूप कठीण परिस्थिती आहे ती. राणावाणातून जायचं, पाय चिखलात तोडून जायचं आणि ते जमा करून औषधासाठी आणून ठेवायचे. हे असे चिखलातून पाय तुडवत, रान तुडवत, विकलातून जायचं. खरं होतं. चल लवकर पहिल्याकडे जाऊन मासे विषय घेऊन या नदीतून. हा ना. आता ही करवंदाची पानं, करंदा म्हणतात. करंदा खातात सुद्धा. निसर्गाने आपल्याला खूप काय काय भरून दिलेलं आहे. त्याचा योग्य वापर आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. हे बघा, ही करंदा कशी वेलीवर आलेली आहेत ना. हां, आता ही रानदिंड्याची फुलं. आता पुढची पानं तोडतायत. आता खायची मिळतेली तवसा नाही तर काकडीची बघूया. आता बघा, काकडीची. हां, काकडीची. आता कसं झालं आहे, रेडीमेडचा जमाना झाला आहे. सगळं विकत मिळतं. हे असं रानावनात जाऊन आपल्याला आणायला त्रास वाटतो. आम्हाला सुट्टी देत नाही साहेब. काय करणार. भात शेती पण किती मस्त की फुलली आहे. हे बघा, आता गावाल्याने आमच्या भेंडी चिबूड लावून ठेवले आहेत मस्तपैकी. चला, पुन्हा भेटू. नवीन विषय, नवीन व्हिडिओ. तोपर्यंत राम राम. आता आम्ही जमा करून औषधाची तयारी करतो. आता सगळे जे लागणारे औषधासाठी लागणारे सगळ्या वस्तू घेऊन आलोय. आता औषधासाठी जे लागलेले आहेत ते सगळे पानाची मांडणी केलेली आहे. ते आता थोडक्यात तुम्हाला दाखवतो. हे सर्व प्रकारचे पानं आहेत जे आपण मगाशी काढलेले होते. हे सगळं एकमेकांवर रचून अशा प्रकारे मांडणी केलेली आहे. आणि ज्यांचे लग्न झालेले आहेत त्या सगळ्यांच्या आता सुपात येतात त्यांच्या बायका आणि पोह असतात. हे आमची गौराई. आज तिचं पूजन होण. आज ओसं झालं की मग नैवेद्य झाली. नैवेद्य दाखवला की जेवण झालं की मग रात्री फुगड्या गौराईच्या. अशा प्रकारे असा आमचा सर्व उत्सव जोरात तयार होतो. पुन्हा भेटूया नवीन विषय, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.